साकडी या गावातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच एका तरुणाने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून तिला तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले। ही घटना 28 फेब्रुवारी शनिवार रोजी उघडकीस आली। प्रारंभी अल्पवयीन मुलीचा आणि या मुलाचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र हे दोघे कुठेच मिळून आले नाही। सर्वत्र शोध घेऊनही दोघे कुठेच मिळून न आल्याने दिनांक 28 फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री 11:42 एका तरुणाविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा। जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल, अपार्टमेंट, खाजगी पूल पार्किंग, प्लेस विला बुकिंग, टॅक्सी कॅब बुकिंग, बाईक बुकिंग, डिनर क्रूज, दूधसागर धबधबा, वॉटर स्पोर्ट्स, आयलँड बुकिंग, सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्ट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा। साकडी तालुका यावल या गावातील रहिवासी एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी हिला गावातील रहिवासी निलेश सुधाकर पाटील याने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून तिला तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील पळवून नेले। हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी दोघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र अल्पवयीन मुलगी आणि हा तरुण दोघे कुठेच मिळून आले नाही। सर्वत्र शोध घेऊनही दोघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात निलेश सुधाकर पाटील याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे।